फ्रॉम V1 टू V2 आणि मस्तपैकी वर्क डन येते के बाय 1 मायनस गॅमा लिमिट्स ठेवल्यानंतर V2 रेस टू 1 मायनस गॅमा मायनस V1 रेस टू 1 मायनस गॅमा. आता मस्तपैकी त्या केलामध्ये आणून टाका. के इंटू V2 रेस टू 1 मायनस गॅमा मायनस के इंटू V1 रेस टू 1 मायनस गॅमा. गरज पडली तेव्हा यूज केल्यासारखं मस्तपैकी या केची व्हॅल्यू हे P2 V2 रेस टू गॅमा आणि P1 V1 रेस टू गॅमा इथं ठेवा. P2 V2 रेस टू गॅमा आणि इथं ठेवा P1 V1 रेस टू गॅमा. आणि काय ते बघा जादू. W इज इक्वल टू P2 V2 रेस टू गॅमा V2 रेस टू 1 मायनस गॅमा मायनस P1 V1 रेस टू गॅमा इंटू V1 रेस टू 1 मायनस गॅमा डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. आता होते काय ये गॅमा हे गॅमा कॅन्सल होऊन जाते आणि राहते ते ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसच्या वर्कचा फॉर्म्युला W इज इक्वल टू P2 V2 मायनस P1 V1 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. जर याला फायनल फॉर्म्युला म्हणत असाल तर अजून एक फॉर्म्युला आहे. वी नो PV इज इक्वल टू NRT, सो P2 V2 इज इक्वल टू NRT2 अँड P1 V1 इज इक्वल टू NRT1. NR कॉमन घ्यायचं. NRT2 मायनस T1 खाली काय राहते 1 मायनस गॅमा. सो हे वर्क डन इन ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले P2 V2 मायनस P1 V1 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा आणि NRT2 मायनस T1 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस झाल्यानंतर पुढचा पॉईंट येते ते म्हणजे सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ओके, सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसमधला महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे? वर्क डन काढायचं असेल तर PV ग्राफचा एरिया काढायचा. सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस जी तिच्या ओरिजिनल स्टेट व्हेरिएबल्स रिगेन करते. सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस. सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस. सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस जी स्वतःचे ओरिजिनल स्टेट व्हेरिएबल्स काय करते रिगेन करते. काही असू शकते, कसाही असू शकते ग्राफ. सर्कल असू शकतो किंवा इलिप्स असू शकतो किंवा एक रेक्टँगल असू शकतं, स्क्वेअर असू शकतं, किंवा कोणती क्लोज जॉमेट्री असू शकते. expansion, then again expansion, then compression, then again compression. ओके, हे एरोज डिफाइन करतात की एक्सपान्शन व्हायलंय आणि कॉम्प्रेशन व्हायलंय. ओके, expansion whenever volume increases. Okay, compression whenever volume decreases. Expansion whenever volume increases and compression whenever volume decreases. बघा लक्षात ठेवा, जर एक्सपान्शन होत असेल तर एक्सपान्शन ग्राफच्या खालचा जो एरिया आहे तो काय देतो आपल्याला पॉझिटिव्ह वर्क. हे ग्रीन कलरचा एरिया काय देणार आहे
पॉझिटिव्ह वर्क, तर कॉम्प्रेशन ग्राफचा एरिया निगेटिव्ह वर्क देतो. म्हणजे हा वाला एरिया काय येणार आहे, निगेटिव्ह वर्क. सिमिलरली एक्सपान्शन ग्राफच्या खालचा एरिया पॉझिटिव्ह वर्क, बिकॉज व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला ना, सो V2 - V1 पॉझिटिव्ह येते. आणि कॉम्प्रेशन ग्राफच्या खालचा एरिया काय तो निगेटिव्ह वर्क. सेम एक्सपान्शन ग्राफच्या खालचा एरिया, एक्सपान्शन ग्राफच्या खालचा एरिया पॉझिटिव्ह वर्क, आणि कॉम्प्रेशन ग्राफच्या खालचा एरिया निगेटिव्ह वर्क. समजलं का? सो दिस इज नेटवर्क. नेटवर्क नाही, टोटल वर्क पॉझिटिव्ह येते. काय ते टोटल वर्क पॉझिटिव्ह येते, टोटल वर्क पॉझिटिव्ह येते. सो पाहून आपण हे सांगू शकतो शॉर्टकटमध्ये की जेव्हा सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस ज्यामध्ये स्टेट व्हेरिएबल्स, ओरिजिनल स्टेट व्हेरिएबल्स रिगेन होतात. पूर्वीचं PVT जशाल तसं होऊन बसते. तर सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये जर क्लॉकवाईज सायकल असेल, तर वर्क डन काय असतं, पॉझिटिव्ह असतं. काय असतं, वर्क डन पॉझिटिव्ह असतं. आणि जर तीच सायकल जर अँटी क्लॉकवाईज असेल तर वर्क डन निगेटिव्ह होतं, कारण निगेटिव्ह वर्क जास्त येतं आणि पॉझिटिव्ह वर्क कमी येतं. ओके. सो सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये आपण PV ग्राफवरून वर्क डन काढू शकतो आणि सांगू शकतो की पॉझिटिव्ह वर्क आहे की निगेटिव्ह वर्क आहे. फक्त आपल्याला त्या जॉमेट्रीचा फॉर्म्युला आला पाहिजे. सर्कलचा फॉर्म्युला पाय स्क्वेअर माहीतच आहे. इलिप्सचा फॉर्म्युला जर सांगायचा असेल तर इलिप्सच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो, एरिया ऑफ इलिप्स पाय इंटू R स्क्वेअरच्या जागी R1 + R2 / 2 होल स्क्वेअर, मीन रेडियसचा स्क्वेअर R1 + R2 / 2चा स्क्वेअर, मीन रेडियसचा स्क्वेअर. रेक्टँगलचा एरिया तर माहीतच आहे, L × B. आणि दुसऱ्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये काही दुसरे लॉजिक यूज करून आपल्याला वर्क डन काढता येतं. सो सायक्लिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसमधलं वर्क डन झाला. आता येते सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या आधी हीट इंजिन. ओके. हीट इंजिन एक अशी मशीन असते जे हीट एनर्जीचं मेकॅनिकल वर्कमध्ये कन्व्हर्जन करते. हीट इंजिन इज अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स हीट एनर्जी इंटू मेकॅनिकल वर्क. हीट इंजिन इज अ डिव्हाइस that converts heat energy into mechanical work. A device that converts heat energy into mechanical work. A device that converts heat energy into mechanical work is called as heat engine. सोप्या भाषेत हीट इंजिन एक असं वस्तू असते जे हीट घेते आणि वर्क देते. ओके. सो हीट इंजिन इज डिवाइस दॅट कन्वर्ट्स हीट एनर्जी इंटू मेकॅनिकल वर्क. हीट इंजिन एक असं डिवाइस असते जे हीट एनर्जीचं काय करते, मेकॅनिकल वर्क करते. ओके, समजला.
पण कोणतंच हीट इंजिन असं असू शकत नाही, कोणतंच हीट इंजिन असं असू शकत नाही जे जेवढी हीट घेईल तेवढं मेकॅनिकल वर्क करेल. थोडीफार हीट वाया जाते, त्याला आपण डेल्टा Q2 म्हणतो. जिथून हीट येते त्याला सोर्स म्हणायचं, तिथलं टेम्परेचर T1 असते. आणि जिथं हीट वाया जाते त्याला सिंक म्हणायचं, तिथलं टेम्परेचर T2 असते. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार आपण एक इक्वेशन बनवू शकतो की डेल्टा Q1 इज इक्वल टू डेल्टा W प्लस डेल्टा Q2. डेल्टा Q1 इज इक्वल डेल्टा W प्लस डेल्टा Q2. ओके. आणि आपल्याला डेल्टा W इज इक्वल टू डेल्टा Q1 मायनस डेल्टा Q2 लिहिता येते. तर ही जी हीट इंजिन आहे, हीट इंजिन किती चांगलं काम करायली ते चेक करण्यासाठी कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टला म्हणतात इफिशियन्सी. आणि इफिशियन्सी म्हणजे काय असते? आउटपुट पर युनिट इनपुट किंवा आउटपुट डिवाइड बाय इनपुट. आउटपुट डिवाइड बाय इनपुट इज इक्वल टू इफिशियन्सी. आउटपुट काय? हीट इंजिनचं आउटपुट काय? आउटपुट आहे जे आपल्याला पाहिजे ते, आपल्याला पाहिजे वर्क. इनपुट काय? जे आपण द्यायलो ते, आपण काय द्यायलो? हीट डेल्टा Q1. सो इफिशियन्सी ईटा इज इक्वल टू आउटपुट डेल्टा W डिवाइड बाय इनपुट डेल्टा Q1. ओके. इफिशियन्सीचा फॉर्म्युलाला पहिला जर आपण डेल्टा डब्ल्यूचं इक्वेशन जर ठेवून दिलं तर इफिशियन्सीचा दुसरा फॉर्म्युला काय तो? ईटा इज इक्वल टू डेल्टा Q1 मायनस डेल्टा Q2 बाय डेल्टा Q1. सेपरेट डिवाइड केलं तर 1 मायनस डेल्टा Q2 बाय डेल्टा Q1. आपण फक्त डेल्टा डब्ल्यूची व्हॅल्यू इथून घेतली. ओके. जर आपण कॅर्नॉट हीट इंजिनबद्दल बोलत असू तर इफिशियन्सी येते. जर आपण कॅर्नॉट हीट इंजिनबद्दल बोलत असू तर कॅर्नॉट हीट इंजिन इज हीट इंजिन हुज इफिशियन्सी डिपेंड्स ओनली ऑन. कॅर्नॉट हीट इंजिन, याच हीट इंजिनला जर आपण कॅर्नॉट हीट इंजिन बनवत असाल तर कॅर्नॉट हीट इंजिनची जी इफिशियन्सी असते, कॅर्नॉट हीट इंजिनची इफिशियन्सी फक्त आणि फक्त कशावर डिपेंड असते? सोर्स आणि सिंकच्या टेम्परेचरवर किंवा ॲक्च्युअलमध्ये टेम्परेचर डिफरन्सवर. कॅर्नॉट हीट इंजिन एक असं हीट इंजिन असते ज्याची इफिशियन्सी फक्त आणि फक्त टेम्परेचर डिफरन्सवर डिपेंड असते. सोर्स आणि सिंकच्या टेम्परेचरवर डिपेंड असते. कॅर्नॉट हीट इंजिनची इफिशियन्सी सोर्स आणि सिंकच्या टेम्परेचरवर डिपेंड असते, बाकी कोणत्याच फॅक्टर्सवर डिपेंड राहत नाही. ओके. वर्किंग मटेरियल काय त्याच्यावर डिपेंड राहत नाही किंवा कोणत्याच गोष्टीवर डिपेंड राहत नाही. कॅर्नॉट हीट इंजिनची इफिशियन्सी फक्त आणि फक्त सोर्स आणि सिंकच्या टेम्परेचरवर डिपेंड असते. आणि कॅर्नॉट हीट इंजिनची इफिशियन्सीचा फॉर्म्युला फार सोपा आहे. जिथं डेल्टा Q2 आहे तिथं T2 लिहायचं आणि जिथं डेल्टा Q1 आहे तिथं T1 लिहायचं, बिकॉज हीट करस्पॉन्ड्स टू टेम्परेचर. हे कशासाठी आहे? फॉर कॅर्नॉट हीट इंजिन. ओके, समजलं? इथंच जन्म होतो थर्मोडायनॅमिक्सच्या सेकंड लॉचा. थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ काय म्हणतो बघा. थर्मोडायनॅमिक्सच्या सेकंड लॉचे दोन स्टेटमेंट आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं पहिलं स्टेटमेंट आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं पहिलं स्टेटमेंट आहे केल्विन प्लँक स्टेटमेंट. केल्विन प्लँक स्टेटमेंट. केल्विन प्लँक स्टेटमेंट काय म्हणते? आपण असं हीट इंजिन बनवूच शकत नाही ज्याच्यामध्ये जेवढी हीट दिली, आपण असं हीट इंजिन बनवूच शकत नाही ज्यामध्ये आपण जेवढी हीट दिली तेवढ्या हीटचं फक्त आणि फक्त काय होईल? वर्क होईल. म्हणजे इट इज इम्पॉसिबल. इट इज इम्पॉसिबल. इट इज इम्पॉसिबल. इट is impossible to construct. It is impossible to construct a heat engine for which it is impossible to construct a heat engine for which जेवढी हीट दिल्या
तेवढं वर्क व्हायला असं इम्पॉसिबल आहे, असं होऊ शकत नाही. ओके, याचाच अर्थ काय असतो, हे इटा कधीच 1 होऊ शकत नाही, कारण डेल्टा डब्ल्यू आणि डेल्टा क्यू 1 सेम नाही, याचा अर्थ इटा 1 नाही. इफिशियन्सी कधीच 1 असू शकत नाही. इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन फॉर विच इफिशियन्सी इज 1. इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन फॉर विच इफिशियन्सी इज 1. याचाच अर्थ काय असतो, हे जे डेल्टा Q2 आहे ना, डेल्टा Q2 कधीच 0 होऊ शकत नाही. हे डेल्टा Q2 कधीच 0 होऊ शकत नाही, थोडी तरी हीट वाया जातेच. इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट हीट इंजिन फॉर विच डेल्टा Q2 इज 0. हे झालं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं पहिलं स्टेटमेंट, जे हीट इंजिनवर आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं दुसरं स्टेटमेंट कशावर आहे, हीट पंपवर आहे. हीट पंपलाच रेफ्रिजरेटर म्हणतात. रेफ्रिजरेटर काय करते, जसं हीट इंजिन हीट एनर्जीचं मेकॅनिकल वर्क करते, तसं रेफ्रिजरेटर थंड रूममधलं टेम्परेचर थंड रूममधली हीट बाहेर काढते आणि अजून थंड रूमचं टेम्परेचर थंड करते. ओके, सो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा हाफ पोर्शन झाला आपला. आता रिमेनिंग हाफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स तेव्हाच कळेल जेव्हा आपल्याला हीट पंप कळेल. काय कळेल, हीट पंप. हीट पंप और रेफ्रिजरेटर इज अ डिवाइस that takes off heat from cold region and give out to hot region. म्हणजे थंड रूमला अजून थंड बनवणाऱ्या डिव्हाइसला रेफ्रिजरेटर असं म्हणतात. REFRIGER, रेफ्रिजरेटर और हीट पंप. हीट पंप पाणी बाहेर काढणारा, वॉटर पंप हीट बाहेर काढणारा हीट पंप. हीट पंप काय करते, हीट पंप थंड रूममधून डेल्टा Q2 एवढी हीट बाहेर काढते. सो आपण याला रूम म्हणूया. इथलं टेम्परेचर काय आहे, T2. तिथून किती हीट बाहेर काढायला आहे, Q2, आणि ते काढून कुठे टाकते, गरम ठिकाणी टाकून देते. काढून असं गरम ठिकाणी डेल्टा Q1 एवढी हीट टाकते. ENV एन्व्हायरमेंट. ओके, तिथलं टेम्परेचर किती आहे, T1. समजलं का. थंड रूममधलं टेम्परेचर अजून काढते, थंड रूममधली हीट काढते आणि गरम एन्व्हायरमेंटमध्ये टाकून देते. सो हीट पंप इज अ डिवाइस जे रूमला अजून थंड करते, रूममधली हीट बाहेर काढते आणि एन्व्हायरमेंटमध्ये टाकून देते. कळलं का. पण कन्सेप्ट अशी आहे की हीट पंपला वर्क करण्यासाठी एक्सटर्नल एनर्जी लागते, एक्सटर्नल वर्क लागते. हीट पंप विदाऊट एक्सटर्नल वर्क काम करत नाही. आपल्याला काहीतरी वर्क सप्लाय करावंच लागते. हीट पंप आपोआप काम करत नाही. आपोआप कधीच थंड रूम अजून थंड आणि गरम रूम अजून गरम होत नाही. ओके, आपल्याला काहीतरी एक्सटर्नल वर्क ॲड करावं लागतं. सो नेहमी लक्षात ठेवा, हीट पंप एक असं डिव्हाइस आहे जे थंड रूमला अजून थंड करतं, थंड रूममधली हीट काढून घेतं आणि गरम एन्व्हायरमेंटमध्ये टाकून देतं. समजलं का. सो हीट पंपने डेल्टा Q2 एवढी हीट रूममधून घेतली आणि डेल्टा Q1 एवढी हीट एन्व्हायरमेंटमध्ये सोडली. पण ते करण्यासाठी हीट पंपला एक्सटर्नल वर्क लागलं, किती, डेल्टा W. ओके, आता इथे एक आपण इक्वेशन बनवू शकतो. कोणतं, अगेन डेल्टा Q1 इज इक्वल टू डेल्टा W प्लस डेल्टा Q2. आणि आपण डेल्टा Wचा काय लिहू शकतो, आपण डेल्टा Wच्या जागी डेल्टा Q1 मायनस डेल्टा Q2 लिहू शकतो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार हे दोन इक्वेशन्स बनवता येतात. जसं हीट इंजिन कसं काम करायला ते चेक करण्यासाठी, हीट इंजिनचं वर्किंग चेक करण्यासाठी आपल्याकडे इफिशियन्सी नावाची टर्म असते, तसं हीट पंपचं वर्किंग चेक करण्यासाठी आपल्याकडे इफिशियन्सी नसते, तर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स नावाची कन्सेप्ट असते. ओके, कारण दोघांचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत ना.
हीट इंजिन काय करते, हीट घेते, हीट पंप काय करते, हीट बाहेर काढते. ओके, दोघांचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत, तर दोघांची वर्किंग डिसाईड करणारे टर्म्स पण वेगवेगळे असतात. हीट इंजिन कसं काम करायला कोण डिसाईड करते, इफिशियन्सी. तर रेफ्रिजरेटर कसं काम करायला किंवा हीट पंप कसं काम करायला हे डिसाईड कोण करते, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काय राहते, सेम कन्सेप्ट, आउटपुट डिवाइड बाय इनपुट. आउटपुट म्हणजे आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय हवं आहे, आपल्याला पाहिजे की थंड रूम अजून थंड झाली पाहिजे, म्हणजे आपल्या रूममधून डेल्टा Q2 बाहेर गेलं पाहिजे. सो व्हॉट इज आउटपुट, डेल्टा Q2. खूप जणांचं इथंच कन्फ्युजन होतं आहे. आउटपुट काय आहे, डेल्टा Q2. आउटपुट इज डेल्टा Q2. व्हॉट इज इनपुट, आपण काय द्यायलो आहेत, हीट पंप काम करण्यासाठी आपण काय सप्लाय करायलो आहेत. आन्सर इज एक्सटर्नल वर्क. आन्सर इज एक्सटर्नल वर्क. आपल्याला काढायचं काय आहे, डेल्टा Q2. म्हणजे आपलं आउटपुट काय झालं, डेल्टा Q2. आपल्याला काय पाहिजे, डेल्टा Q2 बाहेर निघालं पाहिजे रूममधून. ओके, आपण काय द्यायलोत, डेल्टा W द्यायलोत. सो आउटपुट इज डेल्टा Q2, इनपुट इज डेल्टा W, अँड हिअर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज अल्फा. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज अल्फा. कळाल ना. आता बघा, आपण डेल्टा डब्ल्यूच्या जागी डेल्टा डब्ल्यूची व्हॅल्यू ठेवू शकतो आणि आन्सर येते कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स अल्फा इज इक्वल टू डेल्टा Q2 बाय डेल्टा Q1 मायनस डेल्टा Q2. ठीक आहे. सो आपल्याला कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचे असे दोन फॉर्म्युले येतात. समजलं. आता रेफ्रिजरेटर किंवा हीट पंप जे आहे त्याच्यावरून थर्मोडायनेमिक्सच्या सेकंड लॉचं दुसरं स्टेटमेंट येते, त्याला क्लॉसियस स्टेटमेंट म्हणतात. क्लॉसियस स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. क्लॉसियस काय म्हणते, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट पंप. इट इज इम्पॉसिबल टू construct a heat pump. It is impossible to construct a heat pump for which, बघा इथं सांगून देतो. It is impossible to construct a heat pump for which, असं हीट पंप आपण बनवूच शकत नाही. It is impossible to construct a heat pump for which, it is impossible to construct a heat pump for which Clausius statement, it is impossible to construct a heat pump, it is impossible to construct a heat pump for which डेल्टा डब्ल्यू लागलंच नाही पाहिजे, म्हणजे एक्सटर्नल वर्क लागलंच नाही पाहिजे. असं आपण हीट पंप बनवूच शकत नाही, असं आपण रेफ्रिजरेटर बनवूच शकत नाही ज्याच्यामध्ये की बाबा एक्सटर्नल वर्कच लागत नाही. बिना इलेक्ट्रिसिटी चालणारी एसी, बिना इलेक्ट्रिसिटी चालणारी एसी इम्पॉसिबल आहे, किंवा बिना एक्सटर्नल वर्क खरं तर डेल्टा डब्ल्यू इक्वल टू 0 राहील असं आपण हीट पंप बनवू शकत नाही. इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट पंप फॉर विच डेल्टा डब्ल्यू इक्वल टू 0. आता डेल्टा डब्ल्यू 0 याचा अर्थ या फॉर्म्युल्याकडे बघा, डेल्टा डब्ल्यू 0 असू शकत नाही, याचा अर्थ अल्फा इन्फानाइट असूच शकत नाही. इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट हीट पंप फॉर विच, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट पंप फॉर विच अल्फा म्हणजे कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज इन्फानाइट. सी, आता बघा, जर आपण असं म्हणत आहोत की डेल्टा डब्ल्यू 0 असूच शकत नाही, याचाच अर्थ असा झाला की डेल्टा Q1 आणि डेल्टा Q2 कधीच सेम असू शकत नाहीत. डेल्टा डब्ल्यू 0 असू शकत नाही, डेल्टा डब्ल्यू 0 असूच शकत नाही, याचा अर्थ डेल्टा Q1 आणि डेल्टा Q2 एक्झॅक्टली सेम असूच शकत नाहीत, म्हणजे जेवढी हीट काढली तेवढीच हीट बाहेर पडली असं होत नाही. ओके, सो इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट पंप फॉर विच डेल्टा Q1 इज इक्वल टू डेल्टा Q2. हे झालं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं दुसरं स्टेटमेंट, त्याला काय म्हणतात, क्लॉसियस स्टेटमेंट. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं दुसरं स्टेटमेंट किंवा क्लॉसियस स्टेटमेंट.
हां इथं हीट पंपमध्ये जर आपल्याला कोणी विचारलं की बाबा हां कॅरनॉट हीट पंपचा फॉर्म्युला सांगा, कॅरनॉट हीट पंपच्या कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला सांगा, तर आन्सर सिम्पल आहे. अल्फा इज इक्वल टू जिथं डेल्टा Q2 आहे तिथं T2 डिवाइड बाय T1 मायनस T2 बिकॉज कॅरनॉट हीट पंप इज ऑल्सो हीट पंप. कॅरनॉट हीट पंप इज ऑल्सो हीट पंप ज्याचं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फक्त आणि फक्त कशावर डिपेंड असते, टेम्परेचर डिफरन्स ऑफ सोर्स अँड सिंक किंवा रूम अँड एन्व्हायरमेंट. ओके.